गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. आपण दहावा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. आपला 10वा धडा युनिट 10. त्याचं नाव आहे सेल अँड सेल ऑर्गॅनेल्स. 9वा चॅप्टर पण आहे, तो आपण याच्यानंतर घेऊया. पहिल्यांदा हा 10वा चॅप्टर घेऊन टाकू. ओके. तर सेल अँड सेल ऑर्गॅनेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिला प्रश्न पडतो आपल्याला की हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर देअर. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स. सेल्सच्या टाइप्स सगळ्यात महत्त्वाच्या. पहिला क्वेश्चन आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स. वाटल्यास तुम्हाला हे होमवर्क देतो मी. होमवर्क असेल पाठवायचं करून. दुसरा प्रश्न आहे विच इन्स्ट्रुमेंट यू हॅज टू यूज टू ऑब्झर्व सेल. सेलला ऑब्झर्व करण्यासाठी कोणता इन्स्ट्रुमेंट वापरता. अँड टू ऑब्झर्व सेल ऑर्गॅनेल्स. ओके. आपण दोन गोष्टी विचारलेल्या आहेत, म्हणजे दोन इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला लागतील किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये तो प्रकार जिथं तुम्हाला ऑर्गॅनेल्स पण बघायचे आहेत आणि दुसरं म्हणजे सेल पण बघायचं आहे. असा कुठला इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये सेल आणि सेल ऑर्गॅनेल दोन्ही तुम्हाला पाहता येतील, याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये टाईप्स ऑफ सेल्स द्यायचे आहेत, कोणत्या कोणत्या टाईप्सच्या सेल्स असतात. ओके. तर आपल्याकडं सेल हा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी सगळ्यात बेसिक थिंक म्हणजे ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स are we can say are made up of cells. So cell is the basic structural and functional unit of the इकडचं of the body. Okay, of the body. Cell is the basic structural and functional unit of the body ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं पण म्हणू शकता. तर सेल काय आहे. सेल सगळ्यांची बॉडी, माझी असेल, तुमची असेल, प्लांट्सची असेल, अदर ॲनिमल्सची असेल, कॅटल्स वगैरे जे काही आहेत, सजीव जेवढे आहेत, इवन आपण बॅक्टेरिया, प्रोटोझॉन्स जे आहेत, अमेबा, पॅरामेशियम्स, अल्गीज असतील, मायक्रोस्कोपिक असतील किंवा मॅक्रोस्कोपिक असतील, ह्या सगळ्या ॲनिमल्स, प्लांट्स, जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल आर मेड बाय अ सेल. आता त्यामध्ये असं होऊ शकतो की ऑर्गॅनिझम्स आर ऑफ टू टाइप्स. ओके. ऑर्गॅनिझम्स आर ऑफ टू टाइप्स. these are unicellular and multicellular. ओके. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असू शकतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पण असू शकतात. आता तो पार्ट वेगळा राहिला की ते सेल कसल्या टाईपचे आहे. ओके. तो पार्ट तुम्हाला उद्या मला सांगायचा आहे की ते सेल कशा असू शकतात. युनिसेल्युलरमध्ये कशी सेल असेल, मल्टीसेल्युलरमध्ये कशा असू शकतात. म्हणजे सेल्सच्या टाईप जेव्हा तुम्हाला समजतील, ओके, हे फक्त मी
आजच्या पुरतंच आहे होमवर्क. ज्यांनी आज संध्याकाळपर्यंत याला नाही पाठवलं, मी उद्या याचा आन्सर सांगून टाकणार, कारण चॅप्टरमध्ये याच्या आन्सरशिवाय पुढं जाता येत नाही. तुम्हाला याचे आन्सर्स फटाफट आजच्या आज सांगायचे आहेत. आणि हे पण ह्याचं काही तेवढं महत्त्व नाही, पण तरी देखील तुम्हाला हे चॅप्टर स्टार्टिंगला 2 क्वेश्चन द्यावे म्हणून होमवर्क म्हणून दिलेले आहेत. तर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीज ज्या असतात, ओके, एकतर त्या युनिसेलर ऑर्गॅनिझम्स असू शकतात किंवा मल्टीसेल. आपण ह्याचं एखादं एक्झाम्पल घेऊ. युनिसेलर ऑर्गॅनिझम कोण आहे ॲनिमलमध्ये सांगा? तो म्हणजे सगळ्यांचा आवडता तो कोण? अमिबा. सगळ्यांना माहिती असते याचं नाव, राईट? अमिबा, पॅरामेशियम हीच नावं माहिती आहेत. ओके. दुसरं, आता जर आपण एखादं प्लांटचं नाव विचारलं, मग डोक्याला हात लावता की बाबा कोण असेल प्लांटमध्ये युनिसेल्युलर आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला अल्गी येतात. काही अल्गी आहेत, त्यामध्ये क्लॅमिडोमोनास नावाची एक अल्गी आहे. ती जी आहे ती युनिसेल्युलर अल्गी आहे. ओके. आता हे प्लांट स्पेसीज, ही ॲनिमल स्पेसीज, ही युनिसेल्युलर. याच्यामध्ये मल्टीसेल्युलर, आता ह्याची तर खूप सारी एक्झाम्पल्स आहेत, सगळ्यांना येतं. मग विचारलं ऑल किंवा आपण एक्झाम्पल घेऊ ऑल ॲनिमल म्हटलं तर मग हे काय आहेत? ओके. मग आपण काय करू, इथं एक्झाम्पलच घेऊ. होमो सॅपियन्स. ही कोण आहेत? आता ह्यांची ओळख आहे का आपल्याला? आहे. कोण आहेत? आपणच आहोत, आपलंच नाव आहे. फक्त हे आपली हे टेम्पररी नावं आहेत. गोरटकर सर टेम्पररी. इथं नाव होमो सॅपियन. खरं नाव, आपली प्रजाती काय आहे, माणसाचं खरं नाव काय आहे? होमो सॅपियन. होमो सॅपियन कसे आहेत? मल्टी सेल्युलर. प्लांटमध्ये जेवढे प्लांट्सच्या स्पेसीज आहेत, अल्गीच्या जर सोडल्या काही, तर बाकी सगळेच्या सगळे वनस्पती जे दिसतात, प्लांट्स, सगळ्याच्या सगळ्या मल्टी सेल्युलर दिसतात. थोडंसं स्ट्रक्चरली आपण पाहूया यांची सेल्स कशी दिसतात. इथे एक सेल काढतो पहिल्यांदा अशी, आणि इथे एक काढतो. थोडीशी जवळ घेऊ यायला. अशी थोडी हेक्झागोनल टाईपची सेल आपल्याला प्लांटची दिसणार आहे, अशा टाईपची. ही आहे ॲनिमल सेल आणि हे आहे प्लांट सेल. ओके. मी काय करतो, इथं एक
अजून एक लेयर देतो. तसं खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतो, पण आपण एक 2-3 लेयर देऊ. इथं 2 सेल वॉल असतात, प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉल, आणि त्या दोघांच्या मध्ये असतं, त्या दोघांच्या बाहेर असतं मिडल लॅमिला. आता यांच्यामध्ये इथं जो आहे तो सेंट्रली न्यूक्लियस असतो. ॲनिमलचा जर सेल असेल एकदम सेंटरला न्यूक्लियस दिसतो, पण तोच जर प्लांटचा असेल तर तुम्हाला कुठंतरी इथं दिसणार पेरिपेरल साईडला. समजा इथं दाखवलं आपण याचा न्यूक्लियस. ओके, पेरिफेरल साईडला का ते समजतं. आता इथं मी काहीतरी मोठंसं दाखवणार, अशा प्रकारचं एक स्पेस असा. So this space is called as, this organelle is called as vacuole. ओके, आणि याचा कॅरेक्टरिस्टिक आहे लार्ज वॅक्यूल. कसा? लार्ज वॅक्यूल असतो प्लांट सेलमध्ये. यांच्याकडे वॅक्यूल असतो का नाही? मग इथं पण वॅक्यूल असतो, पण ती कशी अशी छोटी छोटी. आपण काय करू, ह्याला पण इथं रेड कलरमध्येच दाखवू, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो वॅक्यूल समजेल. ओके, हे वॅक्यूल, इथं एक वॅक्यूल. ओके, इथं हां, मग हे काय आहे? वॅक्यूल, स्मॉल वॅक्यूल. कोणामध्ये स्मॉल आहे? तो ॲनिमलमध्ये आहे. ओके, आता बघा, हा जो न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियसला 2 मेम्ब्रेन असतात. एक बाहेरचा आउटर मेम्ब्रेन इन्व्हेलोप, आणि आतमध्ये इन्नर मेम्ब्रेन. ओके, तर काय होत असतं की त्या आउटर मेम्ब्रेनपासून एक असाच एक ऑर्गनल बाहेर निघतो, अशा प्रकारचा. ओके, आणि इथं पण तसंच निघतो. इथं काढूया आपण त्याचा आउटर मेम्ब्रेन बाहेरचा घेऊ. न्यूक्लियसला 2 मेम्ब्रेन असतात, मी म्हणतोय, लक्षात ठेवायचं. आणि त्या 2 मेम्ब्रेन पैकी जो बाहेरचा मेम्ब्रेन होता त्याच्यापासून अशाच प्रकारचं एक ऑर्गनल बाहेर येतोय, आणि त्याचं नाव आहे, काय नाव आहे याचं? एंडोप्लाझ्मिक. इथं फुल फॉर्म नाही बसणार, आपण इकडं लिहूया. इथं लिहितो मी एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. आता मी इथं याचा मात्र इनिशियल लिहितो, एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. हे प्लांट्सचा ओके स्ट्रक्चर. याला विसरायचं नाही. इथं ब्लॅक कलरनी बाहेरच्या साईडची, म्हणजे सेलच्या आतल्या साईडची एकदम, ती आहे याची सेल मेम्ब्रेन, किंवा त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. सेल मेम्ब्रेन आहे. ओके, सेल मेम्ब्रेन आहे. इथं आपण घेऊया सेल मेम्ब्रेन. ओके, सेल मेम्ब्रेन. आणि हे जे बाहेर आहे, आता बाहेर 2 लेयर असतात, म्हणजे तसं तर एकच असतो सेल वॉल, आपण याला म्हणूया. हे ब्लॅक इथं जो बाहेर म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या थोडंसं बाहेर दाखवला, ह्याला आपण सेल वॉल म्हणू. ओके, सेल वॉल काय असतं की एक्सटर्नल आणखीन एक कवरिंग असते प्लांटमध्ये, एक्स्ट्राची प्लांटमध्ये असती, ती बॅक्टेरियामध्ये असती, फंगीमध्ये पण असती. लक्षात ठेवायचं सेल वॉल. आणि सेल वॉल जो आहे, सेल वॉल 2 लेयरचा असतो. एक असतो सुरुवातीचा लेयर, त्याला म्हणतात प्रायमरी सेल वॉल. ओके, आणि त्याच्यानंतर हे ब्लॅकमध्ये जे दाखवलं आहे तो असतो सेकंडरी सेल वॉल. ओके, असे 2 सेल वॉल असतात, 2 लेयर असतात. त्याच्यानंतर जे लाल बाहेर दाखवले मी, त्याला म्हणतात मिडल लॅमिला. त्याला म्हणायचं मिडल लॅमिले
लॅमिले किंवा लॅमिला असं म्हणू शकता. LAMMELAE लॅमिले किंवा ई काढलं तर लॅमिला. तर हा स्ट्रक्चर असतो 2 प्लांट सेलच्या मध्ये. ओके, 2 प्लांट सेलच्या मध्ये. आता हे तर झालं बाहेरचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये कॉमन ऑर्गेनल्स बघूया आपण. कॉमन ऑर्गेनल कोणता आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, न्यूक्लियस पण आहे. आणि फरक लक्षात ठेवा, आपण काय करू त्याच्या आधी याच्यातलं सायटोप्लाझम बी दाखवूया. ओके, असं जास्तच डॉट डॉट करायचं नाही, थोडंसं तो द्रव पदार्थ वाटला पाहिजे, फ्लुइड वाटला पाहिजे. ओके, अशा प्रकारचा. आता याच्यामध्ये अजून एक कॉमन ऑर्गेनल कोणता? हा न्यूक्लियस, राईट. आता इथं कुठेतरी आपण काय करू, आणखीन एक दाखवूया ऑर्गेनल. इथं दाखवू. हे आहे अजून एक ऑर्गेनल याच्याजवळ आसपास वेसिकल्स आहेत. हे आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. हे काय आहे? गॉल्गी कॉम्प्लेक्स. ह्याला बघा, गॉल्गी कॉम्प्लेक्स पण म्हणतात, गॉल्गी बॉडीज पण म्हणतात आणि गॉल्गी ॲपॅरेटस म्हणून देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवायचे 3 नावं आहेत त्याची. आता याचं पण इथंच असणार, कॉमन आहे हा पण ऑर्गेनल, इथं पण आहे. हा गेला पहिला ट्यूबुल्स. अशा बऱ्याचशा ट्यूबुल्स अरेंज असतात एकमेकांशी. ही दुसरं. ओके, सो दिस इज अन गॉल्गी ॲपॅरेटस. ह्या वेसिकल्स काढल्यात आपण. त्यांचं कामं काय असतात ते आपण पुन्हा फंक्शनमध्ये बघणारच आहोत. सध्या तरी फक्त ऑर्गेनल्सची ओळख करतोय आपण. गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे इथं. गॉल्गी कॉम्प्लेक्स दोन्हीमध्ये कॉमन आहे, प्लांटमध्ये आहे, ॲनिमलमध्ये आहे. आता दुसरं एक ऑर्गेनल काढतो मी इथं. हे इथं काढला. याचं नाव आहे लायसोझोम. याचं नाव आहे लायसोझोम. आणि फरक लक्षात ठेवायचा, हा लायसोझोम फक्त ॲनिमल सेलमध्ये असतो, प्लांटमध्ये ॲब्सेंट असतो तो. ओके, प्लांटमध्ये लायसोझोम नसतो. आणि या ॲनिमलचा बाहेरचा फक्त एकच लेयर असतो, तो म्हणजे सेल वॉल. सेल वॉल असतो. सेल वॉल दोन्हीकडे प्रेझेंट आहे, पण सेल वॉल लिहिलं मी इथं, सेल मेम्ब्रेन म्हणू आपण याला, मेम्ब्रेन. ओके, सेल वॉल नाही, सेल मेम्ब्रेन आहे. ॲनिमलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट असतो, सेल मेम्ब्रेन असतो, म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन. याला आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन असं पण म्हटलं जातं. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. हे झालं. यांच्याकडं 2 मेम्ब्रेन आहेत, एक तर सेल मेम्ब्रेन पण आहे आणि दुसरा सेल वॉल पण आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक कॉमन ऑर्गेनल काढतो मी. इथं काढतो बघा, कशाचा स्ट्रक्चर दिसतो बघून घ्या. कॉमन आहे तो, दोघांमध्ये असतो. इथं बी काढतो. स्ट्रक्चरवरून नाव समजत असेल तुम्हाला, कसा दिसतोय हा आहे मायटोकॉन्ड्रिया. याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. खूप महत्त्वाचा ऑर्गेनल आहे, दोघांमध्ये पण प्रेझेंट असतो. याचं नाव कुठं देणार आपण? याला इथं खाली देऊ, मायटोकॉन्ड्रिया. ओके, स्पेलिंग दिसतंय तुम्हाला? MITOCHONDRIA, मायटोकॉन्ड्रिया.
कॉमन ऑर्गेनल झाली, हे झालं. आता असा एक ऑर्गेनल जे प्लांटमध्ये असतो पण ॲनिमलमध्ये ॲब्सेंट असतो तो म्हणजे हा, हे डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे असं, आणि याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. आता ह्याला जर आपण थोडंसं मोठं काढलं तर डायग्राम चांगली येईल, तरी मी इथं काढतोच बारीक तुम्हाला समजायसारखं. कसं असतं बघा, असं असं असं, मग हे बाहेर पुन्हा इथं असं असं, या प्रकारचे थायलॉकॉइड्स इथं अरेंज असतात. ओके, दिस इज द क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टकडं हे बघा डिस्क लाईक स्ट्रक्चर एकमेकांवरती ठेवलेले आहेत मी. जर आपण त्याला मोठं काढलं तर ते व्यवस्थित समजतं, पण इथं असे छोटे 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 असे स्ट्रक्चर्स जे असतात एकमेकांशी लिंक्ड असतात. मग हे असतं अशा प्रकारचं. ओके, असे डिस्क छोट्या 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 एकमेकांवरती ठेवलेले असतात त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्ट फक्त प्लांटमध्ये आहे, ॲनिमलमध्ये तो कम्प्लिटली ॲब्सेंट आहे. क्लोरोप्लास्टचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट असतो, क्लोरोफिल पिगमेंट, आणि तो रिस्पॉन्सिबल आहे फोटोसिंथेसिससाठी. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये त्याचं पार्टिसिपेशन असतं. ओके, अजून कुठलं राहिलं आहे का आपला ऑर्गनल? सायटोप्लाझम दोन्हीकडे आहे. हे काय, हे जे आपण डॉटेड 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 दाखवले हे काय आहे? सायटोप्लाझम. इकडं पण हे जे डॉट डॉट दाखवलेले आहेत बाहेर, म्हणजे एक लिक्विड सबस्टन्स असतो, दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम. डायग्राम व्यवस्थित काढायची दोन्हीची पण. पुस्तकमध्ये प्लांटचा स्ट्रक्चर पण गोलच दाखवलं आहे, तुम्ही असा काढा, अशा टाईपचा दिसतो तो प्लांट सेल. ओके, तर हे झालं काही लेबल्स, किंवा तुम्ही पुस्तकमधली पण काढा. आपल्याला स्ट्रक्चर समजणं महत्त्वाचं आहे, त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं आहे त्याची आवश्यकता नाही. हेक्झागोनल टाईपचा तसा दिसतो आपल्याला, म्हणून मी असा काढला आहे. ओके, जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये आपण पाहिलं तर असं स्ट्रक्चर दिसतो प्लांटचं. अजून कुठला राहिला ऑर्गनल आपल्याला? हां, याच्यामध्ये हे थोडेसे मोठे ग्रॅन्युल दाखवतो, इथं पण दाखवतो काही. ओके, यांना म्हणायचं रायबोझोम्स. रायबोझोम्स यांना काय म्हणायचं? रायबोझोम्स. असे रायबोझोम्स असतात. ते कुठं असतात? इथं पण काही दाखवू आपण, या एंडोप्लाझ्मिकवरती पण असतात. ओके, दीज आर द रायबोझोम्स. याच्यावरती पण असतात, इथं रायबोझोम्स. ओके, सो दीज आर द टू सेल्स, प्लांट सेल अँड ओके न्यूक्लियस. हां, ह्याच्यामध्ये अजून एक राहिलेलं आहे. इथं मी एक लाल कलरमध्ये छोटंसं न्यूक्लियसमध्ये दाखवतो दोन्हीच्या. ओके, हे तर न्यूक्लियस आहे तुम्हाला माहिती आहे, पण आतमध्ये एक लाल दाखवतो आहे मी, त्याला इथं लेबल करतो न्यूक्लिओलस. त्याचं नाव आहे न्यूक्लिओलस. आणि हे लाल इथून परत मी इथंच आणतो, म्हणजे दोघांना एकच नाव चालून जाईल, मला डबल नावं द्यायची आवश्यकता पडणार नाही. तर हे झाले काही ऑर्गॅनल्स. काही फरक तुम्हाला दिसत आहेत. एक बॉक्स आहे आपल्याकडं डिफरन्शिएट केलेला, त्यामध्ये जर तुमच्याकडं तो बॉक्स भरलेला नसेल तर बघा. आता आपण बघूया कंपोनंट, बघूया पहिल्यांदा कंपोनंट. आणि दुसरा कॉलम आहे ॲनिमल सेलचा आणि तिसरा आहे प्लांट सेलचा. भरलं नसेल तर तुम्ही पेन्सिलनं भरून घ्या. पहिला आहे सेल मेम्ब्रेन, दोघांमध्ये पण प्रेझेंट त्यांनी दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा सेल वॉल. सेल वॉल जो आहे, जसं की आपण बघितलं आहे, प्लांटमध्ये प्रेझेंट असतो, ॲनिमलमध्ये ॲब्सेंट असतो. तिथं मग प्रेझेंट ॲब्सेंट करून टाका. पहिला ॲनिमल आहे, ॲब्सेंट असणार, प्लांटमध्ये प्रेझेंट असणार. त्याच्यानंतर असा एक ऑर्गनल जे दोन्हीमध्ये, म्हणजे प्लांटमध्ये ॲनिमलमध्ये ॲब्सेंट असला पाहिजे आणि प्लांटमध्ये प्रेझेंट असला पाहिजे, असा कोणता ऑर्गनल आहे? तो म्हणजे हा बघा, लायसोझोम. ॲनिमलमध्ये जो आहे तो ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे आणि प्लांटमध्ये तो ॲब्सेंट आहे. ओके, हे दिलं त्यांनी, प्रेझेंट ॲब्सेंट दिलं, परंतु
ऑर्गनेल दिला नाही. मग तुम्हाला ऑर्गनेल कोणता दिसतो तसा लायसोझोम. याच्यानंतर काय प्लास्टिड्स. ओके, प्लास्टिड म्हणजेच ॲक्च्युली क्लोरोप्लास्ट. ओके, विसरायचं नाही. प्लास्टिड म्हणजे काय क्लोरोप्लास्ट. प्लास्टिडचाच एक प्रकार आहे क्लोरोप्लास्ट. प्लास्टिड्स ज्या असतात त्या प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत पण ॲनिमलमध्ये अबसेंट. तसं करा तुम्ही, ॲनिमलमध्ये अबसेंट, प्लांटमध्ये प्रेझेंट असं एक ऑर्गनेल आहे. मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस. ओके, तर दोन्हीमध्ये प्रेझेंट असणारा ऑर्गनल. तसे तर आपल्याकडं मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. मग आपण काय लिहूया, कॉमन जो मेन आहे तो. तसे तर सगळे महत्त्वाचेच आहेत, कुठलाही एक घेता येईल आपल्याला. न्यूक्लियस, तिथं न्यूक्लियस घेऊन टाका. ओके, न्यूक्लियस जो आहे तो दोन्हीकडे प्रेझेंट असतो. आता व्हॅक्यूल दिला आहे. व्हॅक्यूल दोन्हीकडे आहे, फक्त फरक आहे की ॲनिमलमध्ये स्मॉल आहे आणि प्लांटमध्ये लार्ज आहे, पण दोन्हीकडं प्रेझेंट लिहा तिथं. प्रेझेंट. त्याच्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स बी बघा दोन्हीकडं प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंट. त्याच्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया देखील दोन्हीकडं प्रेझेंट आहे. इथं पण मायटोकॉन्ड्रिया दाखवला आहे आपण आणि इथं पण मायटोकॉन्ड्रिया दाखवला. याचा अर्थ दोन्हीकडे तो प्रेझेंट आहे. ओके, तर तुम्हाला दिलेला होमवर्क तुम्ही आज पाठवायचा आहे आणि हा होता आजचा क्लास आपला.